नांदेड़ जिले में सरकारी राशन की कालाबाजारी खुलेआम जारी है। कालाबाजारी को रोकने के लिए महकमे तहसील की जानिब से छापे तो मारे जाते हैं, लेकिन इसके बावजूद सरकारी अनाज की कालाबाजारी पर रोक नहीं लग पा रही है। शिवाजीनगर पुलिस स्टेशन के करीब खड़ा ये ट्रक अनाज से लदा हुआ है। तहसीलदार ने इसे नांदेड़ में कार्रवाई करते हुए जब्त किया था। समाजी कारकुन आरिफ खान की इत्तला के बाद इस कार्रवाई को अंजाम दिया गया था, लेकिन शिवाजीनगर पुलिस ने ट्रक ड्राइवर और माल ले जाने वाले पर कोई मुकदमा दर्ज नहीं किया, जिस पर पुलिस को शक की निगाह से देखा जा रहा है। 8:30च्या दरम्यान 21/12/2020 रोजी आम्हाला गुप्त माहिती मिळाल्यानुसार नवीन मोंडा पोकर्णा बिल्डिंग समोर पोकर्णाच्या गोडाऊनतून MS 26B2056 या गाडीमध्ये माल भरत असताना समक्ष आम्ही गाडीच्या समोर उभे राहून पूर्ण माल भरू दिले आणि त्याचा पाठलाग केला। त्याने पहिले वजन काट्याकडे गेला, वजन काट्याकडून मग नवीन मोंड्यामध्ये येऊन आणून थांबून ड्रायव्हर किन्नर पळून गेले, परंतु आम्ही तिथंच थांबले। त्यानंतर आम्ही पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे नरुटे साहेब यांना संपर्क केला असता त्यांचे म्हणणे आहे की हे आमच्या अखत्यारीत येत नाही। त्यानंतर मी संबंधित तहसीलदार आणि श्री किरण आंबेडकर साहेब यांना संपर्क केला असता त्यांनी त्यांचे मंडळ अधिकारी, तलाठी, नायब तहसीलदार लाटकर साहेब यांना पाठवून नवीन मोंड्याचे घटनास्थळावर गाडीमध्ये सगळं त्यांनी गहूचं सॅम्पल वगैरे घेऊन सगळी छाननी केली। त्यामध्ये शासकीय गहू असं आढळून आलेलं आहे, त्याचं सॅम्पल नमुन्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे। परंतु मला सांगायचे हे आहे की जेव्हा मी स्वतः करून माझा जीव धोक्यात घालून या राशन माफियाच्या मागे लागत आहे आणि त्यांची गाडी पकडण्यासाठी मी पोलीस निरीक्षक साहेबांना संपर्क करत आहे, तर त्यांनी असे उत्तर देणे अशोभनीय आहे। जेव्हा कोणी एक तक्रार करतो त्याच्यावर ॲक्शन घेणे हे पोलीस निरीक्षकाचे कर्तव्य आहे, परंतु ते असे होत नाही। कारण संबंधित जो माल ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीने त्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे, त्यामुळे त्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली। संबंधित तहसीलदार नायब तहसीलदार यांनी पोलीस स्टेशनला लिखाण करून कागदपत्र आणून दिले असतात तरी त्यांनी घेण्यास नकार दिलेला आहे। ही चांगली बाब नाही। आणि आम्ही जेव्हा गाडी पकडल्या त्यावेळेस आम्हाला भीतीकरिता किंवा मारण्याकरिता 5-6 शीख युवक आमच्या गाडीच्या आजूबाजू पाठविलेले आहे, तरी त्यांनाही आम्ही खतपाणी घातले नाही। त्यांच्या बरोबरच आम्ही फिरत राहिले। आम्ही का भिवावं? आम्ही चोरी केली नाही तर का भिवावं? जे चोरी करतील ते भीतील, परंतु चोरी करणारे भिना झालेत आणि न चोरी करणारे भीत आहेत, अशी प्रशासनाची स्थिती झालेली आहे। यामध्ये राजकीय पक्षाचे काही हस्तक्षेप आहे का? हस्तक्षेप तर राजकीय पक्षाचा आहेच आणि हा मालसुद्धा राजकीय पक्षाचाच आहे। त्यानंतर मी पोलीस अधीक्षक साहेबांनाही संपर्क केला, परंतु त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही। त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना 3 वेळेस संपर्क केला, त्यांनी माझा फोन घेण्यास नकार दिला। त्यानंतर मी LCBचे PI चिखलीकर साहेबांना सांगितले की अशी गोष्ट आहे, नरुटे साहेब तक्रार घेण्यास तयार नाहीत। त्यांनी म्हटले की मी ठीक आहे सांगतो, परंतु ही चांगली बाब नाही। हा मुद्दा मी डायरेक्ट रात्री माझ्यासोबत जे घटना झालं ते सरळ डायरेक्ट मी गृहमंत्र्यासमोर निदर्शन आणून देणार आहे।